याला इक्वेशन 1 आणि याला इक्वेशन 2 तुम्हाला कन्सिडर करायचं आहे. हे झालं का पल्लवी? हो सर. Yes. Now divide equation 1 by 2. Divide equation 1 by 2. Divide equation 1 by 2. Here I am writing divide equation 1 by equation 2. तर इक्वेशन 1 काय? EP अपॉन ES. इट इज इक्वल टू EP काय आहे? मायनस NP d phi by dt divided by minus NS d phi by dt. So therefore d phi by dt get cancel. What is remaining? Minus NP upon minus NS. Minus minus also get cancel. So it is a NP upon NS. तर मित्र EP म्हणजे काय? प्रायमरी व्होल्टेज. आणि NP म्हणजे काय? प्रायमरी टर्न्स ऑफ द कॉइल. ES म्हणजे सेकंडरी व्होल्टेज आणि NS म्हणजे सेकंडरी टर्न्स. सो याला काय म्हणतोय आपण? टर्न्स रेशो. टर्न्स रेशो और ट्रान्सफॉर्मर रेशो. याला टर्न्स रेशो किंवा ट्रान्सफॉर्मर रेशो असं म्हणतो. तर याच्यावरून दिसून आलं आपल्याला की EP इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू NP. म्हणजे नंबर ऑफ टर्न जेव्हा तुमचे प्रायमरीचे जास्त असणार तर त्याचा व्होल्टेज सुद्धा जास्त असतो. नंबर ऑफ टर्न्स सेकंडरीचे जास्त असेल तर त्याचा व्होल्टेज जास्त असतो. सो देअरफॉर नंबर ऑफ टर्न जास्त असेल तर व्होल्टेज जास्त असतो. हे आपल्याला हा इक्वेशन सांगतो. वी कॅन राईट फ्रॉम दिस इक्वेशन दॅट. तर ह्या रेशोला काय म्हणतो आपण? टर्न्स रेशो किंवा ट्रान्सफॉर्मर रेशो. ठीक है ना? सो देयरफॉर नंबर ऑफ टर्न्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द व्होल्टेज. मित्रो आता आपल्याला करंटचं एक रिलेशन माहिती करायचं आहे. ठीक आहे ना? सो दिस इज द वन रिलेशन. आता करंट साठी काय करायचं आपल्याला की एक समजा एक आयडियल ट्रान्सफॉर्मर एक स्टॅटिक डिव्हाइस आहे. त्यामध्ये रोटेशन पार्ट नाही आहे. त्यामुळे ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सी खूप छान असते. ठीक आहे ना? ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सी खूप असते कारण लॉसेस होत नाही ट्रान्सफॉर्मर मध्ये. म्हणजे जेवढा तुमचा इनपुट पॉवर असणार आहे तेवढाच आपल्याला आउटपुट पॉवर भेटतो. 100% जर ऍज इट इज आपल्याला पॉवर जर भेटत असेल तर इफिशियन्सी त्या ट्रान्सफॉर्मरची 100 असते. आणि मॅक्झिमम टाइम बघतो आपण की इफिशियन्सी ट्रान्सफॉर्मरची अबाव 95% असते. म्हणजे ते ट्रान्सफॉर्मरच्या वाइंडिंग मध्ये लॉसेस जास्त होत नाही. इफिशियन्सी खूप छान असते ट्रान्सफॉर्मरची. म्हणजेच काय की एक आयडियल ट्रान्सफॉर्मर जर घेतला आपण, आयडियल जसा आपण आयडियल व्यक्ती असतो की ज्यामध्ये खूप कमी कमतरता असतात, तसा एक आयडियल ट्रान्सफॉर्मर जर आपण सिलेक्ट जर केला. काय आयडियल? की ज्याचा इनकमिंग पॉवर इट इज इक्वल टू आउटगोइंग पॉवर असणार. ठीक आहे ना? ओके. सो फॉर आयडियल ट्रान्सफॉर्मर ऍक्च्युअली पॉसिबल नाहीये, थोडं तरी लॉसेस असतात म्हणून आपण आयडियल ट्रान्सफॉर्मर कन्सिडर करतोय. फॉर आयडियल ट्रान्सफॉर्मर इनकमिंग
power, incoming electric power, it is equal to outgoing इलेक्ट्रिक पॉवर. ठीक आहे ना. म्हणजे जेवढी पॉवर ही इनकमिंग असते तेवढीच आउटगोईंग असते. आता पॉवरचा काय फॉर्म्युला आहे ज्ञानेश्वर? पॉवर आहे व्होल्टेज इंटू करंट, म्हणजे एपी आय पी इट इज इक्वल टू काय होणार? ES व्हेरी IS. गुड, ES IS. ठीक आहे ना. इनकमिंग पॉवर इट इज इक्वल टू आउटगोईंग पॉवर. तर इथून आपल्याला एक इक्वेशन भेटतं मित्र, EP अपॉन ES इक्वल टू व्हॉट? IS अपॉन IP. ठीक आहे ना. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता इथं पहिलं आपण बघितलं होतं, इथं EP आहे, इथं NP आहे, म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल. इथं मात्र वेगळं आहे. इथं काय आहे? इथं EP आहे आणि इथं IS आहे, म्हणजे करंट आणि व्होल्टेज कसं आहे? इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. करंट आणि व्होल्टेज कसं आहे? इनव्हर्सली प्रोपोर्शनल. म्हणजे याचा व्होल्टेज जर जास्त असेल प्रायमरीचा, तर सेकंडरीचा करंट जास्त असतो. सेकंडरीचा करंट जास्त असतो. सेकंडरी व्होल्टेज जास्त असेल तर करंट कमी असतो, बरोबर ना. सो इट इज अ इनव्हर्सली प्रोपोर्शनल. प्लीज राईट डाऊन. आता हा इक्वेशन 3 आणि हा इक्वेशन 4. इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4. फिनिश. Yes, finish or not? Yes, sir. Yes, yes. Yes, sir. Write down combining equation 2 and 3. Combining equation 3 and 4, sorry. Combining equation 3 and 4. तर बघा, इक्वेशन 3 आणि 4 काय सांगतो आपल्याला? EP अपॉन ES इक्वल टू NP अपॉन NS. आता इक्वल टू काय होणार? कोण सांगतं मला? हे बघा, EP अपॉन ES इक्वल टू NP अपॉन NS. आता EP अपॉन ES म्हणजे काय? इकडे बघा, ट्रान्सफॉर्मरच्या 4th इक्वेशन मध्ये काय आहे? EP अपॉन ES म्हणजे काय? IS upon IP. यस यस. तर हे बघा इथं EP अपॉन ES म्हणजे काय? IS अपॉन IP. व्हेरी व्हेरी IMP इक्वेशन. ठीक आहे ना. म्हणजेच काय, एकाचा व्होल्टेज जास्त असला की त्याचा करंट कमी असतो, एखाद्याचा व्होल्टेज जास्त असेल त्याचा करंट कमी, आणि व्होल्टेज कमी असेल तर करंट जास्त असतो. ठीक आहे ना. सो हा इम्पॉर्टंट आहे इक्वेशन. प्लीज राईट डाऊन. कंबायनिंग इक्वेशन 3 and 4. तर कळालं मित्रांनो तुम्हाला? हा बघा, आता प्रायमरी व्होल्टेज, प्रायमरी टर्न्स आणि प्रायमरी करंट. ठीक आहे ना. आणि इथं काय आहे? सेकंडरी व्होल्टेज, सेकंडरी टर्न्स आणि सेकंडरी करंट पासिंग थ्रू द सेकंडरी कॉइल. इकडे बघा, आता मी काय सांगितलं तुम्हाला की नंबर ऑफ टर्न जास्त असेल तर व्होल्टेज कसा असतो? यस. एखाद्या कॉइलचे नंबर ऑफ टर्न जास्त असेल कम्पेअर टू द सेकंडरी कॉइल तर व्होल्टेज कसा असतो? हा बघा ना, इथं बघा ना, EP अपॉन ES NP अपॉन NS. म्हणजे नंबर ऑफ टर्न जास्त असेल तर व्होल्टेज सुद्धा
जास्त असतो. हा हा. आता इथं बघा, इथं जे वेटोळे आहे हे याला टर्न्स असं म्हणतो आपण. तर इथं प्रायमरीचे जास्त दाखवलेले आहे का मी का सेकंडरीचे? सेकंडरीचे. यस. तर प्रायमरीचा एनपी कमी आहे, ईपी सुद्धा कसा आहे, कमी आहे. कमी. व्हॉट अबाउट आयपी? जास्त आहे. जास्त आहे. यस यस यस, है ना. आणि याचा बघा, याचा ईएस कसा आहे, एनएच जास्त आहे, जास्त तर आहे. ईएस पण जास्त आहे. व्हॉट अबाउट आयएस? कमी आहे. कमी आहे. यस ना, व्हेरी गुड. आता मला दोन टाईपचे ट्रान्सफॉर्मर आहे आपल्याकडं, केस 1 केस 2 सांगतोय मी तुम्हाला. केस 1, ठीक आहे ना. केस 1, व्हेन एनएस इज ग्रेटर दॅन एनपी, आहे का इथं एनएस मोठा आहे का? यस पल्लवी. एनएस मोठा दाखवलेला. व्हेरी गुड, एनएस मोठा आहे एनपी पेक्षा. आणि व्हॉट अबाउट ईपी? ईएस इट इज ग्रेटर दॅन ईपी, बरोबर का? Yes, sir. हा. व्हॉट अबाउट करंट? व्हॉट अबाउट करंट? IP is greater than Greater IS. than IS. Yes. So this type of transformer, it is known as step up, step down transformer. ठीक आहे ना. याला काय म्हणणार आहे आपण? स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. सॉरी, कारण याचा व्होल्टेज जास्त आहे ना, तर याला स्टेप अप ट्रान्सफॉर्मर असं म्हणतो आपण. ठीक आहे ना. सेकंडरीचा व्होल्टेज जास्त आहे ना, सो दॅट इज नोन ॲज स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. तर हा काय झाला? स्टेप अप. स्टेप अप म्हणजे काय, लक्षात काय ठेवा, व्होल्टेज ठेवा. स्टेप अप म्हणजे काय, सेकंडरीचा व्होल्टेज जास्त आहे. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. हा बघा, व्होल्टेज जास्त आहे. ठीक आहे ना. आता स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरच्या कंडिशन सांगा. केस 2, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर जो आपल्या घराजवळ असतो तो स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. यस. NP is greater. यस. सर्वात तर अगोदर ईपी लिहायचं आहे तुम्हाला. ठीक आहे ना. ईपी इट इज ग्रेटर दॅन ईएस. मग नंतर Yes. एनपी इट इज ग्रेटर दॅन एनएस. आणि आयएस I is is greater greater than than IP. IP. Yes. So this is the condition for step down transformer. Please write down. Step up case 1 and step down case 2. ठीक है. Step down case 2. न्यूमेरिकल्स कोणते कोणते झाले आपले? यस. हॅलो पल्लवी, झालंय का लिहून? हो हो सर. हा. न्यूमेरिकल्स कोणते कोणते झालेले आपले? लिहिलंय का तुम्ही? नोटबुक मध्ये लिहिलंय ना?
हो सर. ओके, कोणते 12, 13, कोणते 8, 9, जस्ट मिनिट. 12 13, हा 8, हा 9, 9 एवढेच का? हो सर. ओके ओके. अं, 6 नंबर झालाय का? नाही सर. ओके. 4 नंबर. ओके. solve question number 4. A horizontal wire of 20 meter. Write down given data. Equation 4. Question number 4. लिहा तोपर्यंत क्वेश्चन नंबर 4. Try to find it out. हा, लेंथ कशाने डिनोट करतो आपण? एल. क्वेश्चन नंबर 4. ठीक है ना? क्वेश्चन नंबर 4. What is the L? What is the L value? 20 meter. 20 meter. हाँ. Velocity. Velocity 10 meter per second. 10 meter per second. Okay. आणि Tesla B is given to you. What is that? 0.5 into 10 raised to minus 4 Tesla. Magnetic induction असतो. What is the value of EMF induced? So what is the formula? BVL. Absolutely correct. EMF equal to BLV. Write down. What is the formula? 5 into 10 raised to minus 1 into 10 raised to minus 4. L किती आहे? 20 मीटर. आणि V किती आहे? 10. What is the answer? पॉवर सगळे एकत्र करून घ्यायचे. सो 5 into 2 10. 10 म्हणजे 100. 10 raised to minus 1 minus 5 आणि हा 10 raised to 1. तर किती झाला मग? 10 raised to 3 into 10 raised to minus 5. बरोबर का? Yes sir. So EMF equal to 10 raised to minus 2 volt. ठीक है? So that is the answer. 10 raised to minus 2 volt. Question number 6. Question number 6 you will have to solve. Then question number 11. Try it. Let me finish. Hello. पल्लवी झालं का? सेकंड.
हो सर. आन्सर आलं का? हो सर. कोणता क्वेश्चन नंबर? 6. व्हॉट इज द आन्सर? 15. नाही, 75 वेपर. What is given to you? Yes. Mutual induction 1.5 hertz. हा, कैपिटल M इक्वल टू 1.5 हेनरी. ठीक आहे, हेनरी येते. Yes. इफ द करंट इन कॉइल चेंजेस फ्रॉम, ठीक आहे ना, तर करंट किती आहे, करंट किती चेंजेस होतो, 0 एम्पियर टू 10 एम्पियर करंट चेंज 10. होतो. म्हणजे 1 एम्पियर 2 एम्पियर चेंज इन करंट पाहिजे ना आपल्याला, आणि टाइम दिलेला आहे 0.2 सेकंड. सो व्हॉट इज द चेंज ऑफ फ्लक्स लिंक्ड विथ द अदर कॉइल. ठीक आहे ना, चेंज ऑफ फ्लक्स म्हणजे काय, डी फाय तुला फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे ना. नाव व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर म्युच्युअल इंडक्शन. एम इक्वल टू काय आहे, सॉरी ई इक्वल टू काय आहे, EMF दिलेला आहे का, हा, ई इक्वल टू एम डी आय बाय डी टी. ठीक आहे ना. Yes sir. हा फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे. di by dt mutual induction, it is also given. Yes sir. 75 answer आलं. Very good, correct. Now question number 11. ह्या टाइपचा प्रॉब्लेम झालाय आपला. क्वेश्चन नंबर 11 चा आन्सर सांग मला. ठीक आहे ना. ओके, क्वेश्चन नंबर 11.